हाय मैत्रिणींनो, मी तुमची लाडकी रेणुका. तुम्हाला माहिती आहे का, जॉईंट फॅमिलीतली मुलगी ही फक्त आपल्या आईसारखा स्वयंपाक नाही बनवत, तर ती बनवते आपली चुलती, आत्या, आजी, आई या सगळ्यांसारखा स्वयंपाक बनवते. तर चला मग आज आपल्या आत्याची रेसिपी बघूया. कुरकुरीत खमंग चकली, आमच्याकडे त्याला काटेरी शेव सुद्धा म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा हे सगळ्या वस्तू ज्या मी दाखवणार आहे त्या सगळ्या ओल्या कपड्याने पुसवून, म्हणजे 5 मिनिट असं ओल्या कपड्यावरती ठेवून, ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे, पण तुम्ही धुवून पण घेऊ शकता, पण ती कुरकुरीत होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे ते धुवून न घेता ओल्या कपड्याने स्वच्छ करावेत. आणि कढई तापल्यानंतर आपण एका फिक्स प्रमाणात तांदूळ घेणार आहोत. तुम्ही इथे मेजरिंग कप वापरला तरी चालेल, माझ्याकडे नव्हता तर मी डब्याचं माप घेतलं आहे. 2 डब्बे भरून मी तांदूळ घेतलेले आहे, ते छानसे भाजून घेतलेले आहे. आणि डाळ घेणार आहे. डाळ ही तांदळाच्या प्रमाणापेक्षा हाफ क्वांटिटीमध्ये असली पाहिजे. डाळ म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे. त्याच ठिकाणी चणा डाळीपेक्षा हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे, ती छानशी भाजून घ्यायची आहे दोन्ही डाळी. नंतर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये साबुदाणा. साबुदाणा छान परतल्यानंतर जितका साबुदाणा घेतला तितकेच आपल्याला घ्यायचे आहे पोहे घेतल्यानंतर त्याच प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ ही तुम्ही स्किप पण करू शकता, पण आम्हाला आवडते म्हणून मी घेतली आहे. असं हे मिश्रण छानसं भाजून घ्यायचं, एकत्र करायचं आणि गिरणीमधून दळून आणायचं. ही झाली आपली छानशी कुरकुरीत चकलीसाठी भाजणी. जर चकली बघायची असेल तर कमेंट फॉर पार्ट 2. बाय बाय.